हाय, गुड मॉर्निंग. मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की आम्ही खूप मोठ्या प्रमाणात शेंगदाणे फोडले होते. तर ते ह्याच मशीननी फोडले होते. हे माझ्यासाठी ती मशीन घेऊन आली आणि मला अर्ध पोतं शेंगांचे एवढ्या सगळ्या शेंगा फोडून दिल्या त्या मशीनमधून. त्यांचेसुद्धा हात दुखले खूप, पण त्यांनी काही माझी हेल्प पण नाही घेतली. नंतरने एकट्यानेच तेवढे शेंगदाणे फोडले. मम्मीला सुट्टी होती म्हणून तीसुद्धा घरी आली होती आणि तिने मला त्या टरकालांमधून शेंगदाणे साफ करून दिले सगळे. आणि दुसऱ्या दिवशी ह्यांना ऑर्डर होती म्हणून ते गेले होते ऑर्डरला. आणि स्वराजचं माझं बघा काय चाललंय ते. मी दळण करते आणि तो तुम्हा सर्वांना हाय करत होता. आणि खेळता खेळताच त्या फळीला जाऊन उभा राहतो आणि बाहेरच्या वस्तू त्या फळीच्या आतमध्ये म्हणजेच घरामध्ये टाकतो. आणि घरामध्ये असला की बाहेर टाकतो बॉल वगैरे त्याचे, असंच करत असतो. म्हणूनच आम्ही एवढी मोठी त्याला फळी लावून घेतली दरवाजाला, कारण की तो तर सारखाच बाहेर पडायला असतं. तुम्ही पुढे बघू शकता इथे तुळशीची कुंडी आहे, तर त्याला तुळशीची पानं खूपच आवडतात म्हणून तो सारखाच तिकडे पळत होता. आणि दळण करता करता त्याने मला 2 ते 4 वेळा इथे उठवलं आणि त्याच्या मागे मागे पळायला लागलं, कारण की इथे पडायची थोडीशी भीती होती. आमचं ओटं थोडंसं उंच असल्यामुळे त्याच्यावरती खूपच लक्ष ठेवावं लागतं आणि त्याला तुळशीची पाने खूपच आवडतात खायला. आणि स्वराजचे बाबा जेव्हा घरी असतात तेव्हा मला तर त्यांची खूपच हेल्प होत असते. आणि असताना ऑर्डर असल्यामुळे स्वराजला बघूनच मला सर्व कामे करावी लागली. आणि दिवस कुठे जातो आपल्या लहान बाळाला बघून काही समजत पण नाही. ते घरी असले की त्यांची मला खूप हेल्प होत असते. आणि असा होता आजचा माझा दिवस. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, बाय बाय.